अकबर राजा म्हणला बिरबलला, बिरबल, सगळे प्रधानमंत्री सगळेजण बसलेले होते, मी तुलाच प्रश्न करतो, तू एक सांग, गाईचं दूध चांगलं का म्हशीचं दूध चांगलं का उंटाचं दूध चांगलं का बकरीचं दूध चांगलं का म्हशीचं दूध चांगलं? त्यावेळी बिरबल राजा अकबराला म्हणाला, महाराज, तुम्ही जे म्हणता तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बुद्धीप्रमाणे जे कळेल, जे माझ्या बुद्धीला पटेल ते मी तुम्हाला सांगतो. तर बोल म्हणले. तुम्ही उंट, गाय, म्हशी, बकरी सगळे सांगितले, मी सांगतो ते तुम्ही ऐका. तर ते म्हणले, काय? म्हशीचं दूध चांगलं आहे. अकबर म्हणला, अरे तू हिंदू आहेस, 33 कोटी देवता गायीच्या पोटी आहे, तू हिंदू हिंदू म्हणून तू गायीचं रक्षण करतो, गायीचं तू 100 वेळा पाया पडतो, आणि तू असं कस काय वेड्यासारखं बोलतो? त्याने म्हणलं, महाराज, आपलं दुधाचा प्रश्न आहे, दूध गोड चांगलं आहे ते आहे, पण प्राण्यांचं काही हिशोब नाही. पण मी सांगतो म्हशीचं दूध चांगलं. अरे गाईचं दूध कसं काय? गाईचं दूध नाही, त्याला दूध म्हणता येत नाही, त्याला अमृत म्हणता आहे. 33 कोटी देवता, त्याच्या सगळं काही आहे, पण दुधासारखं गायीच्या पोटी येत नाही. ह्याच्यानंतर आणखी एक प्रश्न त्यांनी सांगितलं, बिरबल, गंगेचं पाणी चांगलं का यमुनेचं पाणी चांगलं? बिरबल म्हणलं, यमुनेचं पाणी चांगलं आहे. अरे तू वेडायस का? म्हणले, गंगा गंगा सगळे लोक नाव घेतात, तर गंगेचं पाणी, गंगेला तू का पाणी चांगलं नाही म्हणतो? नाही म्हणलंय, गंगेला अमृत म्हणतात. जी गंगा वरून खाली वाहत येते, सगळं भारताला पाण्याने शेती उत्पादन सगळं काही करतं. यमुना नदीचं कसं मर्यादित आहे म्हणजे, त्यामुळे अमृत म्हणजे मुखी अमृत आणि देह देवाचे कारणे शोभारक अमृताची वाणी देह देवाचे कारणी. एकदा माग काय झालं, देव आणि दानव यांच्या दोघात नेहमी भांडणं व्हायचे. ज्यावेळी समुद्र मंथन करायला गेलो त्यावेळी दानव पण होते, देव पण होते. समुद्र मंथनाच्या वेळेला अमृत पिण्यासाठी दानव लोक भांडणं करायचे, मारामारी करायचे, देव लोकांना त्रास द्यायचो. भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून मी सगळ्यांना अमृत देणार असं सांगितलं.
मोहिनी रूप घेऊन ज्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं मोहिनी रूपी धारण करून देव एका साईडला बसा, दानव एका साईडला बसा, मी सगळ्यांना कोणीही देतो असं भगवान विष्णूंनी मोहिनी रूपी आहे त्यांनी सांगितलं. पण माया रूपीने हे दानव लोक होते, राक्षसी प्रवृत्तीचे लोक, ते देव लोकांच्या रांगेत येऊन बसले. त्या झटापटीत कुंभातनं 4 थेंब पडले भारतात. त्यातला एक थेंब पडला हरिद्वार मध्ये, दुसरा थेंब पडला प्रयागराज मध्ये अलाहाबाद, तिसरा थेंब पडले मध्य प्रदेशात उज्जैन मध्ये, चौथा थेंब पडलं नाशिक त्र्यंबकेश्वर. असे अमृताचे 4 थेंब पडले. फार जुन्या काळापासूनची आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. कुंभमेळ्यात माणसांची अशी धारणा झालेली असते, त्या पवित्र नदीत स्नानात आपण अंघोळ केलं की आपलं पाप नाश होतोय, मोक्ष मिळतो, अशी सर्व लोकांची धारणा झालेली असते. बघा, उद्याच्या 13 तारखेला पौर्णिमा आहे जानेवारी महिन्यात. 14 तारखेला मकर संक्रांत आहे. 29 तारखेला अमावस्या आहे. 3 तारखेला वसंत पंचमी आहे. 12 तारखेला पौर्णिमा आहे. त्याच्यापुढे 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. कुंभमेळ्याचा जो कार्यक्रम असतो तो 45 दिवसाचा कार्यक्रम असतो. या कुंभमेळ्यात 6 वेळा जे वयोवृद्ध असलेले, ज्यांचे वय 200 वय, 250 वय असलेले साधू पुरुष वानप्रस्थाश्रमात जे आहेत, अरण्यात ध्यान धारणा करणारे आहेत, हे ह्या कुंभमेळ्याच्या वेळी येतात, आखाड्यात उतरतात. सगळ्यांचा समज असा आहे, साई स्नान होत असताना जे साधू पुरुष अंघोळ करतात त्यांचं जरी समजा एक थेंब आपल्या अंगावर पडलं, आपलं पाप नाहीसा होतो, पुण्य वाढतो. असा साई स्नान उद्याच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या दिवसात आहे. जानेवारी महिन्यात 3 दिवस, फेब्रुवारी महिन्यात 3 दिवस. मला म्हणजे असा हा अमृत योग 12 वर्षांनी पर्वकाळ म्हणून येत असतो. नाना आखाड्याचे सगळं साधू संत येतात. आता उद्याच्या प्रयागराज ठिकाणी लोकांची उपस्थिती भक्तांची कशी असणार तुम्हाला सांगतो. 1.5 महिना 40 कोटी ते 45 कोटी पर्यंत आकडा जाणार आहे. अशा लोकांची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकारने केलेली आहे. 9 रेल्वे स्टेशन नवीन स्थापना केले त्यांनी, लोकांची गर्दी होईल म्हणून. प्रयागराज नदीवर 30 पुलांची नवीन योजना केलेली आहे लोकांची दया करण्यासाठी आणि खास 45 दिवसासाठी कुंभमेळा यशस्वी व्हा म्हणून
सरकारने स्वतंत्र कलेक्टरची नेमणूक केली, स्वतंत्र DSP ची नेमणूक केली आणि 40,000 कॉन्स्टेबलांची सोय केली. म्हणजे सुव्यवस्था टिकवण्यासाठी, नियोजनबद्ध करण्यासाठी असा प्रकार आहे. तर मला सांगायचं काय, मोठी अमृताची वाणी अमृताची वाणी देह देहाचे कारणी सर्वांगी निर्मळ चित्त वैसे. मला सांगायचं काय की साधू पुरुष संत जे आहेत ते भक्ताचं कल्याण करण्यासाठी निरपेक्ष भावनेने ते सेवा करीत असतात. त्यांचं हृदय लोण्यासारखं असतं, नवनीतासारखं असतंय. त्यांच्याकडे सद्गुणाचा साठा भरपूर असतो, दुर्गुण एकही नाही. निरपेक्ष भावनेने आपल्या भक्ताचा उद्धार व्हावा असं ते आपलं कर्तव्य पार पाडित असतात. चालला चला
आप्पा